8वीत असताना 10वीचं सपन दिवसाढवळे मी बघत होतो. इमारतीचा पाया भरावा तसं मी 10वीच्या पायाभरणीचं काम जीव तोडून करत होतो. इंग्रजीच्या मागं हातपाय धुवून लागलो होतो. तिला वश करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. नूतन विद्यालयात मी शिकत असताना DYSP वाघमारे व्याख्यानाला आले होते. मस्त जाडजूड नगाऱ्यावानी पोटाचे, ईदभर कारड्या मिश्याचे आणि 6 फूट उंचीचे होते ते. तेव्हा मुख्याध्यापकानं अध्यक्षस्थान स्वीकारलं. मराठीच्या शिक्षकानं परिचयात्मक व्याख्यान दिलं. गजराजावानी वाघमारे ओघवती इंग्रजी बोलत होते. आम्हा खेडूत मुलांना इंग्रजी समजत नव्हती. डोक्यावरनं माशा जाव्या तसं ती डोक्यावरनं पळत होती. म्हणून त्यांनी इंग्रजीचा मराठी अनुवाद करून सांगायला लागले. त्यांचं तिच्यावर प्रभुत्व असल्यामुळं शिक्षक आणि मुलं भारावूनच गेले. 1-1.5 तास त्यांनी सडकून विचार मांडले आणि ते मुलांना पटले. शेवटी त्यांनी त्यांचं व्याख्यान संपवलं. राष्ट्रसंत गाडगेबाबाच्या कीर्तनात जनसागर टाळ्याचा गडगडाट करावा तसं आम्ही टाळ्या वाजवलो. टाळ्यांच्या गगनभेदी आवाजामुळं शाळा दणाणली. त्याचा प्रतिध्वनी आमच्या कानावर आदळल्यामुळं आमच्या कानठळ्या बसून झटकन उघडल्या. वाघमारेंनी त्यांचं बिनाथांब व्याख्यान संपवलं खरं, परंतु त्या व्याख्यानानं मला भारावून टाकलं, भलतंच प्रभावित केलं. म्हणून माझं अंतर्मन कानात बॉम्बलायला लागलं की दावल्या, तू बी कमी नाहीस बरं का. तुझ्याजवळ जरी डोसकं नसलं तरी तू घासीराम मात्र नक्कीच आहे. तुझ्या डोसक्याला जंग लागलाय. मोंड्या भालीला निशाण्यावर घासल्यावर धार यावी तसं तुझं खसखस गंजलेलं डोसकं घास. आज नाही तर उद्या त्याला नक्कीच धार येईल. डोसकं ठिकाणावर ठेव, इंग्रजीचं वाचन कर. 1 शब्द 10 नाही 100 वेळा घोक. मग तो कठीण शब्द तुझ्या चुंबत डोसक्यात राहील. तो तुझ्या डोसक्यातनं निसटणार नाही का घसरणार नाही. इंग्रजीचे व्याकरणाचे नियम आणि पोटनियम डोसकं शांत ठेवून पाठ कर. अरे तू बी वाघमारेसारखं फोटाने खाल्ल्यावाने इंग्रजी बोलशील. तू वाघमारे काय, वाघमारेचा बाप होशील. वनवा पेटावा तसं माझं मन सारखं पेटत होतं. कधीकधी प्रोत्साहित करत होतं मला, म्हणून मी शब्द पाठ करायला लागलो. गुळाला माकोडा भिडावा तसा मी इंग्रजीला भिडलो होतो. तुटकी फुटकी इंग्रजी बडबडायला लागलो. 5वी 6वी आणि 7वीची इंग्रजी पुस्तकं वाचून हातावेगळी केलो. म्हणून इंग्रजी शब्द माझ्या डोसक्यात घुसायला लागले. मला थोडी हिंमत आली. मी सटर बटर मुलाबरोबर इंग्रजी बडबडायला लागलो. त्यामुळं मला ढोरपोरं दावल्या येडा झाला म्हणून चिडवायला लागले. मला बघलं का हसायला लागले. शाळेत आणि वसतिगृहात माझ्या नावाची उलटसुलट चर्चा चालू झाली. पोरं पोरी मनगटावर तेल टाकून बॉम्बलायला लागले. दावल्या गेल्या महिन्यात बरा होता, या महिन्यात येड्या सीतारामवानी वटवट करायला लागला. डोकं फिरलं आणि पिठलं वरलं इंग्रजाच्या पोटच्याचं. त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. मी रोज इंग्रजी शब्द डायरीत लिहून ठेवायचो. मी त्या शब्दांचा रस्त्यानं फडशा पाडायचो. पिसाळ कुत्रं कानं पाडून आणि शेपूट सरळ करून वेगानं चालावं तसं मी इकडं तिकडं न बघता रस्त्यानं चालायचो. शाळेतून वसतिगृहात येताना उल्लू बापाचे उल्लू पोरं धनावलेल्या गाईमागं गोरे लागावेत तसं माझ्या मागं लागत. दावल्या सरकला म्हणून मला चिडवत. तर काय अवकाळी बेने देखण्यान तरण्या पोरीच्या लसलस ढोपरांना चिमटे घ्यावेत तसं माझ्या टायरवाने निब्बर टिरीला चिमटे घेत. मी नुसता नांगराच्या बैलावानी पावलं उचलत होतो. एका इबलीस पोरानं माझ्या टिरीला तुर्राटी टोचली तशी बैलाला खसकन मुळकी मारावी तशी. त्यामुळं ती बिचारी दुखावली. दावल्या मेंगाय म्हणून डारकाळी फोडला असं म्हणल्यावर माझ्या ज्वालामुखीवानी स्वाभिमान खडखडून जागा झाला. मी एक गाडवला त्या बॅण्याच्या कमरेत घातलो. पाण्यावर काठीचा रट्टा बसल्यावर थोडं का होईना ते पांगाव तसं पोरं पांगली. त्यांनी माझा हात बघल्यावर पावसाच्या जबरदस्त सरीमुळं ढोरं शेपटी वर करून पळवीत तशी पोरं आपापली घरं जवळ केली. मी एकटा 10-12 पोरांना पांगवल्यामुळं दावल्या पिसाळला म्हणून हुल उठवले. मी वेडा पिसा झालो का काय असं मला सुद्धा वाटायला लागलं. पण माझं मन तू येडा नाही शहाणा आहे असं माझ्या कानात सांगायला लागलं. आमचं 18 पकड जातीचं वसतिगृह होतं.
त्यात तुक्या नावाचं एक बेरकी पोर होतं. मॅट्रिकमध्ये शिकत होतं. ते मोठं असून माझ्यापेक्षा दुप्पट ताकदीचं आणि कोल्ह्यावानी खट्याळ होतं. ते कडू तोंडाळं बऱ्यापैकी होतं. तुक्या येड्याला बडवल्यावानी बडवायचा मला. त्यामुळं दादा पोरं भाभी झाले. तुक्या मात्र दादाचा भाभी व्हायला तयार नव्हता. मी तुक्याला भाभी करीन तरच नावाचा दौलत होईन असं मी ठरवून टाकलं. तुक्या रोज सकाळ सायंकाळ खारी खोबऱ्यावर ताव मारून मुदगल लाटण्यावानी फिरवायचा. कमजोर मुलांवर दादागिरी करायचा. मुजोर दिसला का शेपूट घालून पाळायचा. दावल्या येडा झाला म्हणून मला चिडवायचा. रगेल तुक्या येडक्यावानी कोणाच्याही अंगावर बेधडक जायचा. कॉलर धरून लहान पोरांची थोबाडं शेकायचा. पोरांची टायगर कुलपं लावलेली संदूकं तोडून आचारनं विचार करता तोंडाला पाणी आणून खायचा. एका खेपेला 2-3 भाकरीचा चुराडा करायचा. पारधी भाषेत कवळ्या मुलींना हमखास अडकवायचा. त्या कवळ्या पोरीसुद्धा त्या भुंग्या मागं लागायच्या म्हणून तो त्या पोरींचा भरपूर फायदा करून घ्यायचा. साध्या भोळ्या पोरींना खुश करायचा. खुश करून कचरा फेकावा तसं लाथाडायचा असा तो डोमकावळा. हाती तिथं माती. त्यामुळं त्याची आणि माझी चांगली झुपली. त्याचे पिळदार दंड बांधून मी 4ही मुंड्यात चित केलो त्याला. दवंडीचा पैलवान कोसळावा तसा तो अवकाळी ब्याना होताना पडला. मला माझ्या भाकरबाजीनं साथ दिली. तेव्हापासून मी म्हणणारी पोरं माझ्याकडं बघून न बघल्यावानी करायला लागली. दावल्या कामात न गेला म्हणून तोंडाचा पट्टा सोडले. येडं कुत्रं 10 शहाण्या कुत्र्याला आवरत नाही असं बडबडायला लागली. माझासुद्धा माझ्यावर विश्वास बसना. तेव्हा माझ्या मनानं ठासून आणि दाबून सांगितलं मला की ग बस येड्या, तू येडा नाही आहे. तेव्हा कुठं माझं मन स्थिरावलं आणि थंडावलं. तुक्या गावकुसा बाहेरचा बेरकी पोर, पण खाऊन पिऊन टन नव्हतं. पोरक्या लतासंग मस्त खेळ खेळायचं. मुलीच्या प्रसाधनगृहात तिच्या ज्वानीची लज्जत चाखायचं. तिच्या उफाट्याच्या शरीरावर हाताचे पंजे मोरपीस घुमवल्यागत फिरवायचं. नजरेनं तिचं मुसमुसलेलं शरीर पिऊन टाकायचं. ते समाजानं फेकलेलं वनवासी नग. मी 2 कोवळ्या आणि हापापलेले जीवाचा झब्बा बघून मागं सरकलो तेव्हा तिची वैशाली नावाची कौसाली मैत्रीण इराकतीला आलती. तेव्हा तुक्या तिच्या किनीच्या पांढऱ्या खोडावाने गुबगुबीत मांड्यांवरनं त्याचे हात फिरवत होता. नाग नागिन एक व्हावे तसे ते खेळात रमले आणि रंगले होते, समद जग इसरून. तेव्हा मुलखाची बच्चत वैशाली खुदकन हसली. त्यामुळे त्यांची समाधी भंगली. म्हणीत खोचक बोलली, मी या बीबी राजी तो क्या करेंगा काजी, चालू द्या तुमचं जोरात खेळणं. असं म्हणून वैशाली धावत पळत धापा टाकत घरजवळ केली. तिने लताच्या वहिनीला आखो देखी हाल मिरची लावून कथन केली आणि प्रेम दिवाणी लता सावरा सावर करून वर्गात आली. जणू काही झालंच नाही असा आव आणून बाकाव बसली. शाळा सुटली. लताचा भाऊ हातात वेळूचा बेत घेऊन वसतिगृहात आला. रागानं लाल बुंज झालता. देवकर डरकाळी फोडावा तसा डरकाळी फोडला, एकदम थरारला आणि अकराळ विकराळ रूप धारण करून वसतिगृह डोक्यावर घेतला. तुकाराम गायकवाड कोण आहे? मी. तुक्या छाती वर करून बेरडावाने बोलला. 20-25 वर्षाचा युवक. त्याने तुक्याला चांगलाच बदडून आडवा केला. नंतर त्यानं बेतानं त्याचा व्यायाम केलेला देह फोडून काढला. त्यामुळं त्याच्या देहावरचे ओळं फुटून वर आले. तवा कुठं तो थंड झाला. तोंडावरला घाम पुशीत म्हणला, बुरगुंडे हो, हा तुक्या वसतिगृहात कसा वागतो र, कसा राहतो र, शाळेत पोरी संग काय काय बोलतो र, पोरींची टिंगलटावाळी करतो काय र. नेभळट पोरं कानं पाडून गाढवावानी उभी होती. 1 नाही 2 नाही. आपण तुक्याची बाजू घेतली पाहिजे. वसतिगृहात एकी असली पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी दात चावत डरकाळी फोडलो का तुक्या वसतिगृहात चांगला वागतो, चांगला राहतो, पोरींला सतावत नाही का त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघत नाही. सिरीप लताशी नवऱ्यावानी गुलूगुलू बोलतो. लताचा जीव तुक्याव आणि तुक्याचा जीव लतावय म्हणून दोघं राघव महिनेवानी डोळ्यानं बोलतात, तोंडानं ऐकतात आणि ओठानं पोट दुखसपतर हसतात. डोळ्यांनी शिवना शिवणीचा खेळ खेळतात. त्याईचा खेळ मस्त रंगतो.
पिरम रंगारी आहे ते. अशी खरी आणि कडवट माहिती मी त्या टापऱ्या कानावर टाकलो. सांड खवळावा तसा तो माझ्यावर खवळला आणि 4-5 बेतं माझ्या टिर्रीवर हल्ला. त्यामुळं माझं नैकल वलचिम झालं. हाग्या मारामुळं माझं टीर हुंबरून आली. खऱ्याचं फळ कडू मिळालं मला. त्यानं त्याच्या उजव्या हातानं तुकेची कॉलर आणि डाव्या हातानं माझी कॉलर धरून टक्करीच्या हलगटावाने त्यानं त्याच्या घरी नेला, अंगणात उभा केला. आम्ही दोघं त्याच्या भीतीमुळं थरारलो आणि कंदुरीच्या बकऱ्यावाने गुपचूप उभे राहिलो. लता पोरकी आणि तल्लक बुद्धीची टवटवीत पोर. तिचे मायबाप तिला सोडून कावाच वर गेले होते. जेव्हा ते होते तेव्हा ती मोहक मुलगी सुखी आणि पूर्ण समाधानी होती. ती गोंडस आणि लोभस मुलगी सुंदर मराठी बोलणारी लिहिणारी होती, म्हणून तिच्या देखण्या रूपावर अनेक टुकार पोरं जोरून आणि मरून गावाच्या कांडेवाने पांढरे झाले होते. तिच्या बहरलेल्या तारुण्यावर अनेक गिधाडं झडप घालायचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण ती त्यांच्या खारट थोबाडाकडं कान्या डोळ्याने सुद्धा बघत नव्हती. म्हणून ती त्यांच्या मिचक्या डोळ्यात सलत होती. तुक्या आदिवासीवानी मजबूत, बोलायला आणि वागायला पक्का आडबल होता. हलगटावानी एक कल्ली होता, पण आडल्या नडलेल्याला मनापासनं मदत करायचा तो. वसतिगृहात कोणी बिमार पडलं की त्याची सेवा करायचा तो. म्हणून का काय लतानं तिचं उमलतं तारुण्य तुक्याच्या हवाली केलं होतं. तो तिचा सखा आणि ती त्याची सखी आणि जीवनसाथी बनणार होती एके दिवशी. सासूनं सुनाला छळावं तशी तिची वहिनी त्रास देत होती तिला. ती लताला 4 शब्द स्नेहानं बोलत नव्हती. भाऊ असून नसलेवानी असल्यामुळं तिने तिचा जीवनसाथी शोधून तिच्या पलखात ठेवली होती आणि म्हणून तो सुरक्षित होता. सुगरण साताची आणि हिरव्यागार दाताची. लताच्या वहिनीची सखी वैशाली होती. ती तिच्या पाळती होती. मुलींच्या प्रसाधनगृहातला खेळ तिने लताच्या वहिनीला तोंडाला पाणी आणून सांगितली होती, त्यामुळे तिची वहिनी तिच्या बैलाचं बधीरखान भरली होती. कळसूत्री बाहुली नाचावी तसं तो बायकोच्या इशाऱ्यावर नाचत होता. ती म्हणन तसं वागत होता. बस म्हणलं का बसत होता, उठ म्हणलं का उठावाने उठत होता. असा तो प्रामाणिक खुट्याचा बैल. तो जुलमी वृत्तीचा माणूस. त्यामुळे त्यानं आमच्या डोंगणावर एक लाद घालून त्याच्या घरला घेतला. ज्याला चोर बसावे तसे आम्ही दोघं लताच्या कोमेजल्या तोंडाकडे टकमक बघत बसलो होतो. ती एका कोपऱ्यात नवऱ्या गेल्यावर बायको आसवं गाळावी तशी रडत होती. तिच्या दुःखाने तुंबलेलं आणि आंबलेलं हृदय हलकं करत होती. आसवाचा महापूर जाऊन काचावानी चकाकणारे तिचे डोळे निवडुंगाच्या फुलावाने लाल सुरूक झालते. तुक्या लतान माझ्याकडे बघत म्हणला, लता, तुक्यानं तुझा इनय भंग केला का नाही बोल, नाही तर मी तुझा गळा दाबून जीव घेणारे बज्जात कुठली. दादा, दादा तुला दादा म्हणायची मला लाज वाटती, शरम वाटती. तुकारामानं माझा विनय भंग केलेला नाही. गळा दाबून जीव घे माझा. मी हे नास कुठलं जग एका पायावर सोडायला तयार आहे. मी बज्जात नाही, तुझी बायको साध बज्जात आहे. लता, मी तुला सांगतो, मी तुला 5 बोटं बे लावणार नाही, काही एका शब्दानं दुखावणार नाही. तुक्यानं काय केलं मला खरं 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 सांग. दादा, त्यांनी माझ्या नाकाला बी हात लावला नाही, करणं धरणं लांब राहिलं. मग ती वैशाली काय येडी आहे का एकाचं 2 जोडून सांगाय. दादा, टिरी मिरे सेका आणि माझं बासिंग राका, अशी वैशाली कौशाली आहे. ती शानी आहे, मी वेडी आहे. तुकारामान मी आज नाही तर उद्या लगीन करणार आहे. आजपर्यंत मी एका शब्दानं सुद्धा दुखवलं नाही तुला, आज दुखवणार आहे मी. तुझ्या रगत पिऊन माजलेल्या आणि बाईसाठी हापापलेल्या मैत्रानं माझ्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. नाजूक जागी हात टाकला, त्याच्या मगरमिठीतनं मी सहीशाला मचटकले. तू माझा भाऊच आहे ना, मग तू बघून न बघल्यासारखं केलं तेव्हा तुला लाज नाही वाटली. बहिणीची भाड खाऊन तांब्याभर थंडगार पाणी पिऊन ढेकर देणारा भाऊ तू. अरे ब्रांडीसाठी बहिणीला रंडी करणारा वैरी आहे तू. 1.5 दमडीसाठी माझ्या जवानीचा नासोडा करणारा दलाल आहे तू. माझ्या आबरूचं खोबरं करणारा वल्लभ आचारी आहे तू. म्हणून मी माझं विशाल हृदय आणि वाढतं तारुण्य तुक्याच्या हवाली केलं आहे. मला तुझा आज अडवलास तर मी उद्या दिसणार नाही, लक्षात ठेव. दादा, माझं खरं वाटत नाही तुला, तुला खरं वाटतं वैशालीचं. ती काय लय मोठी सती आहे का?
तिच्या उमलत्या तारुण्याचा ओपी भोग तो कोमट्याचा दीपक घेतो. 1.5 बुटलं आणि साधा उठलं. अरे रोज तिचा चोळा करून सोडतोय तो. तिच्या कवळ्या देहाच्या अनेक गढ्या करतोय तो. पैशासाठी ती बी उतानी पडते. दादा तुकारामानं माझ्या वाढत्या जवानीला काळीमा लावलेला नाही. आता करू नये ते करल, धरू नये ते धरल, माझ्या देहाला झोंबून मला लेकरवाळी नार करल, कारण आता तो माझं जीवनसाथी होणार आहे. वाघीण खवळावी तशी लता खवळली. आड पडदा न ठेवता तिने आपलं हृदय हलकं केलं. भाड भाड बोलली आणि मोकळी बी झाली. लताच्या हृदयातला खवळलेला संताप थोडाफार का होईना शांत झाला. तेव्हा कुठं तिचं शिशावानी जड हृदय पतंगावानी हलकं झालं. तिचा सख्खा भाऊन पक्का वैरी सशावानी भयभीत झाला. आम्ही त्याच्या भित्रेपणाचा फायदा घेऊन त्याच्या घरातनं हसत खिदळत बाहेर पडलो आणि वसतिगृहाच्या नाधार मुलात मिसळलो. होळीची बोंब उठावी तसं मोहल्ल्यात आणि गल्ली बोळात बोंब उठली. तुक्यान लता कुठं गुप्त झाले याचा थांग पत्ता लागला नाही. पत्ता नक्की लागला असता, पण तिच्या भावानं खाकीवाल्यांना कळवलं नाही. बस तेवढंच त्याचं चुकलं. बिन औषधीचा खोकला गेला असं त्याला वाटलं. उत्तर भारतात सवर्ण दिसला की तिथल्या दलितांना लीन होऊन पाय लागू म्हणावंच लागे, तसं आमच्या गावातल्या रावांना हायाज घालावाच लागे. हा अलिखित नियम हजारो वर्षांपासून चालत आला होता. हा जीव घेणं नियम कोणीच मोडण्याचा प्रयत्न करत नव्हता. बापू रिजबाज असल्यामुळं बजावून सांगत होता मला, दौलत तू कोणच्या बी लाटसाबला वाकून हायास घालू नको. राव काय उपटून भारे थांबतात ते मी बघतो. तू लाकूड मोडल्यावाने काडकन मोड, पण वाकायचं नाही. अरे एवढंच काय, देव जरी तुझ्या पुढं आला तरी बी त्याच्या पुढं वाकू नको, हेच सांगणं आहे तुला. मी 9वीत होतो. उत्तरामध्ये मायबापूची आठवण आल्यामुळं मी घरी आलो होतो. तेव्हा उत्तराचं शेवटचं चरण होतं. तेही जाण्याच्या बेतात होतं. उत्तरी उन्हानं मानवी देह निथळत होते. ते ऊन वैशाखी उन्हावानी भासत होतं, डागण्या देत होतं देहाला. अशा भयानक नकित्रामध्ये माझी थोरली बहीण गंगाबाई माहेरी आली होती. ती आई झाल्यामुळे सुखावली होती. तरीही तिची बालंगी सासू तिला खूप म्हणजे खूपच सतावत होती, म्हणून ती कंटाळली होती. 4-8 दिवस सुखात समाधानात जावेत म्हणून ती माहेरी आली होती. आम्हा बहीण भावांची भेट झाल्यामुळे मला बरं वाटलं. बारीक चिरीक नकितरं बरसल्यामुळं साळी नाचत आणि ठुमकत होत्या. डोईवर बासिंगावानी सोनेरी तोरंबे घेऊन वावरात डुलत होत्या. त्या डोलणाऱ्या आणि झुलणाऱ्या पिकाकडं बघून शेतकरी मजूर आणि भिकारी आनंदले होते. त्यांचा पाझरता आनंद धरतरीच्या डोईवर मूल खेळावं तसं खेळत होतं. हवेमुळं तळ्यातलं पाणी उसळावं तसं उसळत होतं, म्हणून लोक हसत म्हणत होते, उतरा आणि भात खायना कुत्रा. नाजूक मुलगी तारुण्यानं पिसाट व्हावी तसं साळी तारुण्यानं पिसाट आणि सुसाटा झाल्या होत्या. सृष्टीच्या नियमानुसार 10-12 दिवसात त्यांचंही तारुण्य ओसरलं. गोदावरीचा पूर ओसरावं तसं. त्या थकल्यानं म्हाताऱ्या झाल्यामुळं मजूर त्यांच्यावर वेळे फिरवायला लागले. त्या जमिनीवर कोसळल्या का त्यांना रपारपान झपाझप वाढवायला लागले. शेतकरी साळी तयार करून पेवात आणि कणगीत साठवायला लागले. दिवाळीत पिलं मुलांना गुरंढोरं खाऊन सुधारावे तसे मजूर अंग धरले होते. तर मुलांना गुरंढोरं चोपड तेल झाली होती. महामुनीचा भाऊ नारद मुनीचं 2 एकर साळ कापून तिला बडवून साळी करून देण्याचं मनीपायली गुत्त बापूनं घेतलं होतं. त्यामुळं आम्ही बापले कांसीनं लावलेले विळे घेऊन नारद मुनीच्या वावराकडं लगबगीनं निघालो होतो. तेव्हा मार्तंडराव लिंबाच्या झाडाखाली बगळेवानी कपडे घालून कपाळावर चंदन लावून कोंबडे खाऊ धेंड बसला होता. जाता येता कोवळ्या मुलींची निंदा नालस्ती करत होता. म्हणून ज्वानीनं बहरलेली मुलगी त्याला पाहिली की कुल्ले मुरडायची, तिरस्कारानं पुटपुटायची. तो भड्या त्यांच्याकडं डोळे फुटेपर्यंत टक लावून बघायचा. फटाकड्या आणि काकड्या त्याच्या जवळून पासार झाल्या की कचकन ओठं चावून घ्यायचा. कुत्रं जीभ काढून भोकावं तसं जीभ काढून म्हणायचा, अरे पाखरू तर लय हिटानं फिटतंय, लय डोळ्यात चाललंय. असं तो नेहमी बडबडायचा. अनेक नव्या कोऱ्या पाखरांना धनाच्या आणि बळाच्या जोरावर मनसोक्त त्यांचा मासला घ्यायचा.
उन्हाळ्यात त्याच्या मांडवात नांगानाच चालायचा. टिचभर पोटासाठी पाठपोट दाखवणाऱ्या मुरळ्या संघ बाष्कळ चाळे करायचा. तो त्यांना त्याच्या विषारी मांड्यावर बसून घ्यायचा. 1 रुपयाच्या नोटचं फूल करायचा, त्याला काटा लावायचा आणि तो काटा तिच्या अंगावर टाचायचा. त्यांच्या खांद्यावरनं त्याचे पापी हात फिरवायचा. अर्ध्या रातीपर्यंत त्यांचा नाच मिशीला पीळ देत बघायचा. तिकडं डोक्यावर आलं का बायांना बगलत घेऊन मांडवात कबड्डी खेळायचा. डाव मोडला की त्यांच्या स्पंजावाने मऊ आणि लुसलुशीत देहाला झोंबायचा. हा धिंगाणा त्या घोणसाला मनापासून आवडायचा. बाजाराला दारू ढोसून निघायचा. दारूनं त्याचं पसरटन धुरट तोंड धुवायचा. बैलाच्या नरड्याला घोट्यानं गडागडा दारू सोडून त्यांच्या मानेवर शिवरवळ ठेवायचा. बाई बाटली झाली की तो पूत हवेत तारायचा. कोंबड्यांच्या मानावर रामपुरी सुरी फिरवून त्यांचा खिम्मा करून भज्जे तळवून खाल्ल्यावाने खायचा. कोंबडे त्याला पाहिलं की त्यांचा जीव मुठीत घेऊन वाट दिसल तिकडं कोकोच्चको करत धूम ठोकायचे. वीज काढाडली की मायच्या कुशीत मुलं लपावी तसं ते कुठंतरी लपून बसत. हा इगाडा तरुण बायांचा आणि मुक्या जीवाचा पक्का कर्दन काळ होता. मारमांग त्याला मारतण तर कधी कातवून गाढवाचं पारकंड म्हणत. कारण हा पूत आणि कुत्र्याचं मूत तरण्यात कधी हरण्या बाकड्याचं पारकंड सडकून दाबायचा. काळीज, 1000 फकडी बड, फाशी, बोक्या आणि डेलाचा उकडा करून त्याच्यावर मनसोक्त ताव मारायचा. साळीन कोळी त्याला वजडी खाऊ म्हणत. टिंगल टावाळी त्याच्या मागं इमानदारीत करत. आया बाया दिसले की तो पांडुरंगाचं मस्त भजन करायचा. जाण्यावानी रप रप टाळ्या वाजवीत बगळ्यावानी डोळे लावून बडबडायचा. अरे पांडुरंगा, तारणारा न मारणारा तू चेस द्यावा. इटवरल्या सावळ्या, रोज एक नवं आणि अंड्यावालेलं पाखरू धाडून दे, तुझ्या नावानं भंडारा करतो. हा नकली असली पांडुरंगाचं नामस्मरण करून ताल धरून 5 मजली हसायचा आणि हलगटावानी जाडजोड मानेला झटके देत नवस करायचा. विठ्ठल सत्याचा आहे, आज मला नक्की पावते आणि सांजला नवं पाखरू धाडते असं म्हणून तो महाभाग धनाच्या बळावर स्पर्श न झालेली रंगीबेरंगी पाखरं विकत घ्यायचा. समाधान होईपर्यंत मनसोक्त निजायचा. हा आपघेऊ धंदा त्याच्या बायकोला पटत नव्हता म्हणून ती त्याला घरात घेई. त्याचं कान धरून त्याच्या चाबऱ्या थोबडात 1-2 ठेवून दी, पण त्याची ही खोड काय मोडली नाही. तो तलावाच्या आजूबाजूनं माजलेल्या हिरव्यागार बेशर्मावानी माजला होता. कमरचं सोडून डोक्याला बांधून हसत होता. ते इचकलं बेनं गदगद हसून म्हणलं, अरे जो खरा मरद आहे तोच बायकोचा मार खाते आणि रात्री तिचा चोळा मोळा करते. बायको मग हसत गाळ्यात पडते. असाच माझा रोज तिरकमठा करा म्हणून गदगद हसते आणि उद्या खायला गरमागरम पुरणपोळ्या करून देते. असा हा डोंगी आणि हांगा डेंगी पाय पसरून लिंबाच्या झाडाखाली बसला होता. आम्ही बापले एकलग बघीनं तिथनं साळीच्या काळीकडे जात होतो तेव्हा बापूनं त्याला खोटा हाय्यास घातला. त्यानं गंभीर होऊन रामराम केला. बिडीचे जोरके मारत म्हणला, काय पिरे, कुठं चाललं र? शेताला चाललो जी. कोणाच्या चाललं र? तुमच्या. कशाला चाललं र? साळ कापायला चालव जी. कोण गुत्त दिलं र तुला? तुमच्या बापानं. सोन्याहून पिवळं झालं. हे गांड दबरं पोरगं कोणाचं? हे गांड दबरं पोरगं वय? अरे मर्दा, हे माझं पोरगं असून साऱ्या गावाचा नवरा वय. बापू राग गिळून म्हणाला. गावाचा नवरा वय या जबरदस्त भीमटोल्यामुळे त्याचं पाषाण हृदय मन चलविचल झालं. थोबाडा 4-5 थापडा मारल्यावानी झालं म्हणून तो राग गिळून म्हणला, पिरनाग, हे पोरगं तुझं वय वाटते नाही? हा माझंच वय म्हणून तवापासून सांगलाव तुम्हाला. पिरनाग, लेकरात लेकरू तुझं लेकरू र मर्दा. शाळेत चलय वाटतं नाही? हा चलय की. कितवीत आहे र? 9वीत आहे. पिरनाग, पोरगं मस्त शिक्षण शिकलंय गाड्या. पोराला शिकवून मुनसोब कर, आमचं काय बी देणं घेणं नाही, पण त्याला गावच्या रावांना वाकून आणि झुकून हायास घालायला शिकव मर्दा. बापूनं तोंडातनं एक शब्द न काढता वाऱ्याची झुळूक जावी तसं आम्ही त्याच्याजवळनं साटाकलो.
पायाला भिंगरी बांधल्यावानी वाट ओढायला लागलो, अंतर कापायला लागलो. बापू चालत चालत म्हणला, दौलत, मार्तंड्या साध्या बोळ्या लोकाईला सांगते, गाय माई बैल ताता आणि हाना म्हशीच्या ढोंगणावर 2 लाता. हा बुरशेल तोंड्या कारवडीला करम करते, कपाळाला चंदन लावून साधूवानी हिंडते, देव धरम करते. तो तुही बाईल वहिद्यानं चिवडली. एक खमंग शिवी हासडून बापू शांत झाला. मार्तंड्याची काळी आली. बापूनं धुऱ्यावर बैठक मारली, चकमक पाडून बिडी शिलगावली, झरा झरा झुरके मारला. धूर पोटात घेऊन त्याला बाहेर सोडून ताडकन उठला आणि साळीला गप्पकन बी लागला. त्याचा हात जणू काही यंत्रावानी साळीवर चालत होतं. बापूला बघून ती साठी नाठी झालेली साळ हरणीवानी कावरी बावरी झाली, चांगली भेदरली. गारुड्याच्या पुंगीनं नागिन डोलावी तसं वाऱ्याची झुळूक आली की भ्याड पडलेली बाया डुलत होती, वारं गेलं का पहिलेवानी होत होती. एका दिवसात 1 एकर साळ आडवी पाडून बापू हुश्य करत त्याचं बूड जमिनीवर टेकवला. दिवस चोरावानी माळाआड दाडल्यामुळं आम्ही घरी आलो तेव्हा संधीप्रकाशानं धर्तरीला आपल्या कवळीत घेऊन तिचं नाजूक अंग कुरवाळीत होता. त्यामुळं चकाकणारी धरणी माय आंधळी झाली होती. तेव्हा माय म्हणून माईचे टंगडे फाकणाऱ्या भिकाजीराव मांगवाड्यात येऊन करड्या आवाजात म्हणला, पिरे, उद्या तुझ्या बायकोला साळ कापायला धाडून दे. मागणे मारणे कोळणी आणि मुसलमानने दिवसानं किरण टाकल्याबरोबर साळ कापायला भेटणार हाता. झुंजरक्या भांगर बांधून तयार ठेवाय सांग तिला, नाही ते येळेवर धोका देशील. रावसाहेब, माझी नांदून लेक आली जी. तिची माय उद्या तिला नाव घालणार आहे जी. माझ्या नाताला बे बरं वाटणं झालं जी. ती काय 8 रोज घर सोडणार नाही जी. भिकाजी याआधी नावाप्रमाणे भिकारी होता. चोराचा सक्का भाऊ आणि गावाचा पक्का वैरी होता. गावात त्याचा जबरदस्त दरारा असल्यामुळं लोक त्याला लपकत. आडबल असल्यामुळं तोंडावर हाजी हाजी करत. तो गेला रे गेला की त्याच्या 9 पितराचा कसून उद्धार करत. त्याच्या बायकोचं गोरपान कातोडं कोपावर वाळू घातलं, ते वाळलं की त्याचा चोळा मोळा करून गट्टम गोळा करत. भिकाजीनं त्याच्या सालगाड्याला देव डांगर चिरावं तसं चिरलं होतं. चिरून त्याच्या देहाचे मनुक्यावानी तुकडे करून चुलवणात टाकून त्याची राख केला होता. एका मांगाच्या वटी आलेल्या मुलीला वर्षभर मळ्यात निजून तिला पोट आणून पाप लपवण्यासाठी तिला ठार करून जमिनीत गाडून तिचं जीवन मातीमोल केला होता. म्हणून तो गावातले राव आणि रांकांना ऊसाचा पाचोळा समजायचा. ते फुटकं खापर याचं आणि त्याचं खाऊन डुरडुर करत होता. मस्तीनं चूर झाल्यामुळं तो बेरडावानी फरशी कोराड घेऊन गावात फेरफटका मारत होता. काबाड कष्ट करणाऱ्या गोरगरिबाकडे डोळे वाटारून बघत होता, म्हणून लोक घाबरून हात जोडत होते त्याला. असा होता तो बेकारचोट. रात बेडकावानी थुटूक थुटूक उड्या मारत पासार झाली. दिसानं डोंगराच्या कापारीतनं आपलं तोंड काढलं. ढोरं राखी माळ चढावा तसा तो वर यायला लागला. बाया माणसं परसाकडे जाऊन येऊन पारसे तोंड खंगाळत होते. त्यावेळी म्हातारा भिकाजीराव 40-42 बाया चावडी बसून राजवाड्यात येऊन म्हणला, पिऱ्या, तू पांदेनं चरणारं डुक्कर आहेस काय रे? अरे हलकटा भिकाजीराव म्हणतात मला. तुझ्या बायकोला साळ कापायला वाटलाव, नाही तर 40 बायाचा रोज दे. बोल, कशात राजी आहे? आता फुरसत नाही मला, मी नांदेडला चाललाव. बापू चितेची हिंमत असल्यामुळं त्यानं त्याला अजिबात डगमगला नाही का भिला नाही. त्याला त्याच्याच वाणीच उत्तर दिलं, रावसाहेब, तुम्ही 40 म्हणता, मी 100 बायाचा रोज देऊन मोकळा झालो असतो. ही दुनिया गरिबाची नाही आहे. कुणी बी येते आणि पाचर मारून जाते. मोठ्याला त्याच्यापरीस मोठा दिसला का शेपूट घालून पळून जाते आणि कुठंतरी चोर लपल्यावानी लपून बसते. असं मोठं खोटं असते. मांगडंगीच्या तोंड फुटलंय का? भाडव्या तोंड फोडून वाकडं करेन. रावसाहेब, मला बी तुमच्यावानी मजबूत आणि शाबूत हात आहेत जी. माझी जर एक हातोड्यावानी थपाड तुमच्या मुचकाडात बसली तर तुमचं मचमच करणारं तोंड जाग्यावर राहणार नाही. तुम्ही गावचे राव म्हणून तुमचा मान राखलाव. रावसाहेब, मी नाही भडवा, खरे भडवे तुम्ही. एका दोन्ही पखानं उणी असलेल्या मागणीला तुम्ही ठेवून घेतलं. निजून निजून तिला पोट आणल्या. सोन्यावानी पोरगी झाली तिला. ती लहानाची मोठी झाली. तिची फडफडणारी जानी तुमच्या पापी डोळ्यात भरली. तिला बी निजून पोट आणल्या. माय लेकी सवती केल्या.
बडवेगिरी करून भिकारीचे धनी झाले आणि मला म्हणता बाडव्या. बापूनं तोंडाचा पट्टा सोडला होता तेव्हा नाऱ्या भालीनं चांबडा खरडत होता. तो रावाचा बाटका होता. शिळं पाकं खाऊन त्याच्या गोट्यात सासा गिळलेल्या आजगरावानी पडून राहत होता. तो भटका भिकेच्या देहाची एरंडेल लावून मालिश करायचा. त्याचा सुटलेला देह कणिक तेंबल्यावानी तेंबायचा. त्याचं नगाऱ्यावानी पुढं आलेलं पोट सोळायचा. त्याचा एक एक हात ढिल्ला करायचा. त्यामुळं तो व्हायचा ताजा तावाना. नाऱ्याच्या मालिशमुळं राव बाटायचा. गावाचा मासला घेऊन पतिव्रता झालेली त्याची बायको वतलभर पाणी तापवायची. पाणी तापलं र तापलं की त्यात लाल गाईचं तांब्याभर गवतर टाकायची. नाऱ्याच्या मालिशमुळं बाटलेलं बाटूक भिक्या निर्मळ होत होता. नाऱ्यानं बापूचा कैवार घ्यायला पाहिजे होता पण घेतला नाही. उलटं तोच बापूला त्याच्या काळजाच्या देठापासून शानपणाचे डोस पाजायला लागला. म्हणला, पिर्या आपली पायरी लहान, रावाची पायरी मोठी. बोलू दे किती आईला, काय होते? रावसाहेबाच्या बोलामुळं तुझ्या अंगाला भोकं पडलीत का काय? तुझ्या बायकोला त्याईची साळ कापायला धाडून दे. ज्ञान नाहीतलं कुठलं की. नारेदा, माझ्या अंगाला भोकं पडले नाहीत, काळजाला पडलेत, त्याचं काय करू? बापूच्या चौफेर मारामुळं नारेचं तोंड बंद झालं. बापूनं भिक्याला झाडल्यामुळं तर राजवाड्यातनं मागान पुढं बघत पळ काढला. राव गेल्यावर नाऱ्या म्हणला, पिरू जाऊ दे, जीवाला लावून नको घेऊ. अरे भेक्या डोम्यावाने दावा धरून मारणारा इदूर रे, त्याच्या नादी कशा पाय लागला होता? ते हागंदारीतले पव खाणारं बिलिंदर जनावर रे. दौलतच्या मायला बायासंग साळ कापायला जाऊ दे, मी बी पुंजानं उचलायला चालाव. नारेच्या म्हणण्यानुसार बापूनं मायला 18 पगड जातीच्या भोळ्या भावड्या बायासोबत भिकेची साळ आडवे पाडायला पाठवून दिला. असं सक्तीचं आणि भेवभक्तीचं सडक्या रावांची सडकी कामं करावीच लागे. आज अशी स्थिती आहे. उद्या ही स्थिती आणि परिस्थिती बदलल का नाही कोणाला माहीत. श्रोते हो, कादंबरीचा हा भाग इथेच संपला. उद्या भेटूयात. रामराव झुंजारे लिखित जलमबेडी या कादंबरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.